नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय आणि या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या मंडळींची गप्पा मारतोय. आज आपल्याकडे सरकारी खात्यातली अंजली ढमाळ आली. अंजली, नमस्कार. नमस्कार. तू भाषा विषयक उपसंचालक आहेस मुंबईमध्ये तुझं. तर मला सांग की तुझ्या आयुष्यामध्ये स्त्री चळवळ पहिल्यांदा कधी आली? स्त्री चळवळ माझ्या आयुष्यात खूप उशिरा आली, म्हणजे रूढ अर्थाने, अगदी औपचारिकपणे लेखन वाचन त्याचं करणं किंवा ते उशिरा आलं. 25-30 मध्ये आलं. म्हणजे त्यावेळी मी MPSC ची तयारी करत होते, पुन्हा काही वाचत होते ग्रॅज्युएशन वगैरे करताना. पुण्यामध्ये का साताऱ्यामध्ये. हे करताना मला त्या सगळ्या चळवळी आणि त्या संदर्भातला सामाजिक जो परिणाम होतोय त्याचा मला खूप उशिरा समजलं. पण लहानपणी आमच्याकडे डॉक्टर शैला दाभोळकर यायच्या. तर त्या गावात यायच्या आणि त्या बायकांना गोळा करायचं, मंदिरात बसवायच्या, कारण सभागृह वगैरे हे प्रकार नव्हतेच तेव्हा. मग तेव्हा बसून त्या मिसरी घासू नका, व्यसनमुक्ती किंवा महिलांचं आरोग्य यावर बोलायच्या. आणि मग बायका असं काही विषय काढले की त्या अशा पदरा आडून हसायच्या आणि बापरे हे असं कसं बोलायचं, असं व्हायचं. ती एक सुरुवात झाली. आणि त्यानंतर आम्ही तेव्हा शाळकरी वयात होतो. नंतर थोडं 9वी-10वी मध्ये एकदा मैत्रिणीला घेऊन मी त्यांच्या OPD मध्ये गेले होते. तर OPD मध्ये गेल्यानंतर त्यांना तिच्या पोटात दुखत होतं म्हणून मग आम्ही गेलो होतो. पण त्यांनी आम्हाला बसवून, बसा आता तुम्ही आलाय, मग तुम्ही आहार काय घेता, तुम्ही व्यायाम किती करता, तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काय काळजी घेता, हे आमच्याशी इतकं आपुलकीनं पहिल्यांदाच कुणीतरी असं बोलत होतं, अधिकृतपणे असं आणि आपुलकीनं. तेव्हा असं ते जाणवलं की महिला म्हणून वेगळं काहीतरी कुणीतरी धडपडते आणि करते. मग नंतर कॉलेजमध्ये असताना रझिया पटेल, आणखीन विद्याबाळ यांची आम्हाला म्हणजे ते लेख वाचनात आले. आणि मग असं वाटायचं की ही काहीतरी वेगळी दुनिया आहे आणि आपण कुठेतरी वेगळ्याच दुनियेत आहोत आणि आपल्या भोवती फार वेगळं वातावरण आहे. आणि घरात असं होतं की माझे आई वडील म्हणजे समतेचे उद्गाते म्हणावे तितकं चांगलं वातावरण घरात त्यांनी मला दिलं. पण वडिलांचं नाव काय? ते काय? प्रकाश रसाळ. ते बँकेत काम करायचे. बँकेत ते सुपरिटेंडंट म्हणून रिटायर झाले. आणि आई? आई जुनी मॅट्रिक होती आणि नर्सिंगचं शिक्षण झालं होतं. तर त्यावेळी आमच्या आजीनं तिला पुढे नोकरी करू दिली नाही. वडील तेव्हाही म्हणत होते की तू काहीतरी एवढं शिकलीस, तू काम कर, आपण हे करू, काही अडचणी असतील त्या सोडवू. पण आईलाही तेव्हा ते सगळं उल्लंघून जाणं पुढं तिला काही जमलं नाही ते. आणि त्याची खंत वडिलांना नेहमी राहायची की अगं तुझं एवढं सगळं टॅलेंट वाया गेलं असं वाटायचं. मग ती शेतीमध्ये राबत राहिली, कष्ट करत राहिली. आणि मग ती आसपासच्या महिलांना गोळा करणं हे होतं. पण भोवती जे वातावरण होतं की मुलींच्या बाबत असमानता, म्हणजे आमच्या घरात असं कधीच मला अनुभवाला आलं नाही. स्त्री पुरुष समानता किंवा ती विषमता असते हेच मला माहिती नव्हतं. भाऊ बहीण काय होते? मी मोठी घरात आणि माझ्या पाठचा भाऊ आणि आणखीन 2 बहिणी असं. पण मला म्हणजे 3री बहीण झाली म्हणजे आमच्या घरातलं 4थं अपत्य. तेव्हा आमच्या गावातल्या सगळ्या महिला भावकीतल्या सगळ्या आल्या आणि आईजवळ रडायला लागल्या की अगो बाई तुला तर पोरगी झाली म्हणून. आणि म्हणजे मी 8वीत होते आणि ती कन्या झाली. आणि मग सगळ्या रडत होत्या. मग आईला त्यांचं ऐकून ऐकून तिलाही रडायला लागलं की तिचा तो कॉन्शियस गेला की अरे आपण हे काय विचार करतोय असं. पण वडील आले पेढ्याचा पुडा घेऊन, अरे वा मुलगी झाली. आणि मग ते म्हणले काय तू रडतीस काय म्हणजे चाललंय. मग आईला पण जाणवलं अरे आपण काय रडतोय. तर हे वातावरण म्हणजे संधीची समानता होती, शिक्षणाची समानता होती आणि स्वतःचा विकास करावा आणि ह्याच्यासाठी वडिलांची खूप धडपड होती. आणि आमच्या फक्त वैयक्तिक घरातल्या मुलींबद्दलच नाही तर भावकीतल्या कुठल्याही मुलीसाठी ते खूप धडपडायचे. म्हणजे आमच्यात तिथं सगळी विषमता आम्हाला बघायला मिळायची की मुलगी आहे म्हणून तिचं 7वी नंतर शिक्षणच थांबवायचं. तर माझी चुलत आत्या होती की जी माझ्याच पुढे 1-2 वर्षाची, तिचं शिक्षण थांबवल्यावर वडील असे इतके अस्वस्थ झाले होते. 2 दिवस ते असे खूप अस्वस्थ झाले. शेवटी त्यांनी ठरवलं की म्हणजे तिच्या वडिलांना म्हणजे माझ्या वडिलांच्या चुलत्यांना बोलवून घेतलं. ते म्हणाले की तिला शिकवा. ते म्हणाले मला काही आर्थिक गोष्टीमुळे हे शक्य नाही शिकवणं.
मग ते म्हणाले की तुम्हाला परवडत नसलं मी शिकवतो, पण तिचं तुम्ही शिक्षण थांबवू नका. मग इतके धडपडले आणि कुठल्याही मुलीला सासूरवास होत असेल, कुणाला त्रास होत असेल, ते जाऊन त्या घरच्यांना त्यांना बोलणार आणि चांगले पिळदार शरीराचे होते. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक धाक पण असायचा आणि बोलण्या वागण्यात कधी दुजाभाव कधीच आला नाही त्यांच्या. एक वाक्यता असायची वागण्यात पण आणि विचारात पण. त्यामुळं मग त्यांचा धाक थोडा दबदबा होता तो. आणि त्यामुळं मग त्यांनी ते वातावरण नेहमी स्वतःसाठी ठेवलं, आसपास ठेवलं. पण मला ते सगळं बघून भयंकर चिड यायचे. म्हणजे मी बंडखोर होते खूप, की हे असं का म्हणून, किंवा शर्ट घालायचं नाही, मुलीनं शर्ट घालायचं नाही, पॅन्ट घालायची नाही, हे करायचं नाही, तुम्ही असंच वागायचं, क्रिकेट खेळायचं नाही. हे म्हणायचे हे काय. म्हणजे मी बघायची की ग्राउंडवर मुलं खुशाल दिवसभर क्रिकेट खेळतात, आपल्याला मात्र त्या ग्राउंडवर जायची सुद्धा बंदी. मग मात्र मी असं म्हणायचे की नाही, हे मी नाही, मी पण त्यात सहभागी होणार असं. मग तर बंडखोर स्वभाव मला नंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे उपयोगाला आला. प्रत्येक वेळी भावापर्यंत पोचलं होतं का वडिलांचं हे वागणं? भाऊ समतावाला? हो, समतावाला. आणि घरात म्हणजे काही कामं मुलीनं करायची आणि काही कामं मुलांनीच करायची, हे आमच्या घरात बंद झालं. म्हणजे मी मोठी असल्यामुळे तो एक हे झाला की आमची आई थोडी अशी पारंपरिक विचारानं आणि असं थोडं तिचं चालायचं तळ्यात मळ्यात थोडंसं, की नाही ते काम त्यानं कसं करायचं. पण मी म्हटलं नाही, जे काम आम्ही करतो ती सगळी त्यानं केली पाहिजे. मग तो अगदी पिठलं वगैरे बनवण्यापर्यंत, पोहे बनवणं वगैरे इथपर्यंत त्याची प्रगती झाली होती. लग्न झाल्यावर करतो. म्हणजे त्यानं त्याच्या कुटुंबात पण हे नाही, आणि त्याला 2 मुली आहेत. आणि तेव्हाही असंच म्हणजे की मुली झाल्यात मग तू कशाला. आणि तो खाजगी सर्व्हिसमध्ये असल्यामुळे त्याला काही ते 2 मुलांचं बंधन नाही, अजून एखादं होऊ देत, मुलगा होईल. मग तेव्हा तो म्हणाला अजिबात नाही, जे आहे ते हे. तर हे त्यानं त्याच्या आचरणात पण आणलं आणि तो जगतोय आता. दोन्ही मुलींना खूप चांगल्या संधी देतो आणि मुलींना, इतर मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाव्या म्हणून तो काही देणगी वगैरे देतो. दरवर्षी मुलींना दत्तक योजनेसाठी देणगी देणं हे करतो. आणि मग तुझी नोकरी कशी सुरू झाली? माझी नोकरीचं म्हणजे थोडंसं असं झालं की मी आधी 12वी पर्यंत सायन्सला होते. त्याच्यानंतर मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत होतं. पण वडील मग तेव्हा केमिकल इंजिनिअरिंगला मिळतंय तर म्हटले तिकडं पुण्या मुंबईकडे कंपन्या असणार, आपलं कोण गावाकडून, ते थोडे घाबरले. मग ते नको, मग तू असं कर BSc कर. मग BSc ला ऍडमिशन, म्हणजे मेडिकलला मला जाऊ दिलं नव्हतं, बायो सोडायला लावलं वगैरे असं ते झालं खूप. त्यावेळी आमच्या बाई खूप म्हणजे मागे लागले होते की अगं तुला खूप चांगलं त्याच्यात आकलन आहे, तू सोडू नकोस. पण घरच्यांना वाटायचं नाही, मॅथ्स म्हणजे महत्वाचं असं. तो एक पारंपरिक पगडा होता. मग ते मॅथ्स ठेवायचं आणि बायो सोडायचं. ते बायो सुटलं माझं 12वीत. मग या एकच ऑप्शन राहिला की इंजिनिअरिंग किंवा BSc. मग BSc ला मी मॅथ्स आणि स्टॅट आणि फिजिक्स असं ठेवायचं म्हटलं, पुढे संशोधनात जाऊ आपण. पण आमची आत्या जिल्हा परिषदेत सर्व्हिसला होती. तिचं एक आग्रह होता की मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. मग ती म्हणाली की बघ, हे BSc करशील, पुढं काय होईल माहिती नाही, लग्न झालं तर तुला पायावर उभं राहता येणार, तू D.Ed ला जा. आणि मग मला ते अर्ध्यातनं सोडून D.Ed ला पाठवलं. मग मी तेव्हा म्हटलं की मला नाही हे करायचं, मला संशोधनात जायचंय, मला अधिकारी व्हायचंय. तू नंतर होऊ शकते, D.Ed झाल्यावर होऊ शकते. त्यांनी माझी समजूत घातली हे मला कळलंच नव्हतं तेव्हा. मला वाटलं खरंच आपण होऊ शकतो, आणि त्या विश्वासानेच मी खरं तर पुढे शिकत राहिले. BSc झाली? नाही, BSc अर्ध्यातनं सोडलं, D.Ed ला गेले. आणि D.Ed करता करताच मला निवड मंडळातर्फे सर्व्हिस लागली. आणि लग्न ठरलं. तेव्हाही असंच की नाही, मग नको, अजून पुढे करायचंय हे. तेव्हा आमची दुसरी आत्या होती, तिच्याच गावातनं तिनं स्थळ आणलं. ती म्हणाली की नाही नाही, एवढं स्थळ आहे बघून वगैरे. आणि मग ते बंडखोरी कुठे गेली मधली? त्याच्यानंतर म्हणजे मी तेव्हा म्हणत होते की मला नाही हे करायचं. मी तेव्हा बाबा आमटेंना पत्र लिहिलेली, मला हे कामात यायचंय, मला तिकडे जायचं, लेप्रसी मिशनला पत्र लिहिलेली. ती सगळी पत्र कुठं गेली, त्याचं का आलं नाही मला उत्तर, हे मला आजपर्यंत कळालं नाही. ती गेलीच नाही. म्हणजे हे सगळं माझं थांबलं. आणि म्हणजे जो समतेचा अनुभव घेत घेत मी तिथपर्यंत प्रवास केला होता, त्याच्या एकदम विरुद्ध परिस्थिती मला सासरी गेल्यानंतर होती. की बाईनं असा पदर घ्यायचा आणि मग तिनं बोलायचं नाही, तिनं कोणाच्या समोर जायचं नाही. सातारमध्येच. हो, खंडाळा तालुक्यात.
आणि मग तिथं माझा तो बंडखोर स्वभाव बाहेर आला, की म्हणजे मला असं वाटलं का इतकं पेरलेलं ना ते एकदम उगवून आलं. कारण तेव्हा मला सुरुवातीला ताण होता. मला बऱ्याच तिथल्या आमच्या नात्यातल्या आत्या चुलत्या त्यांनी सांगितलं होतं, तू थोरली आहेस, तू आई वडिलांचं नाक राखलं पाहिजेस, तू ते सोसलं पाहिजेस असं. पण मला नंतर वाटलं हे सोसणं फार फार व्हायला लागले. कष्ट किती करायचे, शेतातली राबायचं, हे करायचं शेतातही. हो, चांगलाच अनुभव. म्हणजे नवरा काय म्हणत होता पण यावेळेला सगळं? नाही, मला तेव्हा जाणवलं की म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये हा बदल का झालाय, तर फक्त मी स्त्री आहे म्हणून माझ्या हे वाटेला. बरोबर. म्हणजे माझं लग्न झाल्यानं काय बदललं, तर मी एका स्त्रीच्या भूमिकेत गेले. तोपर्यंत मला हा विषयच नव्हता काही, आणि घरातही वातावरण नव्हतं. इथं मात्र हे निर्णय घेणं घरातले असतील, आर्थिक निर्णय असतील, मला पुढे शिकायचं हे मी सांगितलेलं होतं. तर ते म्हणाले, तुला काय झेंडा लावायचा, आता नोकरी आहे, तुला काय शिकायचंय, ही कामं कोणी करायची. मग त्यांना नोकरी चालू होती पण शिकायला विरोध. तेव्हा मला वाटायचं की यांनी पण स्वतः माझ्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, पण ते नाही. त्यांना कम्फर्टेबल जे होतं त्या भूमिकेत ते होते, तर ते काहीच भूमिका नाही घेतली. मग मला तेव्हा असं वाटलं की आपल्यासाठी तरी कुणीतरी भूमिका घ्यावी आणि आपल्या पाठीशी उभं राहावं, ह्याचा आपण आग्रह का धरतो. मी स्वतः का नाही उभं राहायचं, मी स्वतःच उभी राहणार मला जर वाटतं तर. आणि मग मी सांगितलं, मी 2 दिवस गप्प झाले, एकदम काय सुचत नव्हतं की आता कसा विरोध करायचा. तर मग मी त्यांना म्हटलं, मी तुमची शेतातली कामं, माझी नोकरी, घरातलं स्वयंपाक, कपडे, भांडी हे सगळं करून जर मी शिकत असेन तर तुम्हाला काही अडचण आहे का. ते म्हणाले, आम्हाला काय करायचं, तू काय करायचं ते कर असं. आणि मग माझा प्रवास सुरू झाला, कारण तिथं वर्तमानपत्र वाचायला नाही, पुस्तकं वाचायला नाही, आणि पुस्तक वाचत बसलं की हे काय करतेस असं, म्हणजे टिपिकल वातावरण. आणि मग मी ठरवलं की आपण मराठी लिटरेचर घेतलं तर म्हणता येईल की हे माझा अभ्यास आहे, आणि म्हणून मी वाचते. आणि मग मी ते वाचत, आणि मग जेव्हा फर्स्ट क्लास मिळाला मला हे सगळं कामं करत करत, पण तेव्हा मग सासऱ्यांनी कौतुक केलं की अरे हे सगळं करून हिनं फर्स्ट क्लास मिळवला. मग थोडं सहकार्य सुरू झालं. पण असं ते गावातलं वातावरण होतंच की बाकीच्या जावा शिकल्या नव्हत्या, मग तिला वाटायचं की हीच शिकतेय, हिचं चाललंय असं. तर मग एक दिवस माझी सगळी कागदपत्र गायब होती. मला MA ला ऍडमिशन घ्यायचं होतं, ती गायब झाल्यानंतर मग आता काय करायचं ना, म्हणजे उद्या ऍडमिशन घ्यायला जायचंय आणि काहीच नाही, कागदपत्र माझ्या नावा व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे शिक्षण थांबणार हे आता दिसत होतं. तेव्हा माझा तो बंडखोर स्वभाव परत बाहेर आला. मी सरळ विद्यापीठात गेले, सिनेट सदस्यांना भेटले. तिथं ज्ञानेश्वर कांबळे म्हणून होते. त्यांना मी म्हटलं की मला MA करायचं आहे, माझं BA झालेलं आहे, पण माझ्याकडे आता माझ्या नावा व्यतिरिक्त काही नाही. माझ्या सासरच्यांनी माझी कागदपत्र गायब केले. आता ते कुणी केली काय मला माहिती नाही, पण माझ्या हातात आता काही नाहीये, पण माझं शिक्षण यामुळे थांबू शकतं. आणि मला असं डोळ्यात पाणी आलं माझ्या. तेव्हा मला इतकी तळमळ, म्हणजे असं आतून झालेलं की माझं शिक्षण थांबते. आणि मग त्यांनी असा पेन आपटला, एक शिवी हासडली, म्हटले बघतो त्यांच्याकडे, बघायला नालायक माणसं आहेत असं वगैरे बोलले. आणि मग त्यांनी सगळे माझे जेवढे विषय आहेत त्या विभाग प्रमुखांना फोन केले. ते म्हणाले, मी एका मुलीला पाठवते, तिच्याकडे काही नाहीये, पण तुमच्याकडचं रेकॉर्ड काढा. तेव्हा तर कम्प्युटरायझेशन पण नव्हतं, रजिस्टर्स मधल्या नोंदी, ते सगळं काढा आणि तिला ऍडमिशन द्या. आणि मग त्याच्यावर माझं MA चं ऍडमिशन झालं. मी घरी गेले, चेहरा आनंदी बघून विचारलं मला जाऊबाईंनी, कसं काय तू खुश दिसतेस आज, झालं का तुझं. म्हटलं झालं माझं ऍडमिशन. मग 2 दिवसांनी माझी सगळी कागदपत्र परत सापडली. तर मी म्हटलं आता मला त्याची गरज नाहीये, तर माझं काम झालेलं आहे. पण मला ह्या सगळ्यातनं असं जाणवलं की शिक्षण आणि धाडस या दोन्ही गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. शिक्षण तुम्हाला ज्ञानाचे रस्ते खुले करून देतं, आणि धाडसाने तुम्ही तुमच्यावर आलेला प्रसंग, कारण मला वाटलं की चळवळ ही स्त्री चळवळीबद्दल तेव्हा वाचायला लागले होते, त्या पुस्तक ग्रॅज्युएशन करताना वाचनात यायला लागलं. पण असं वाटलं चळवळ ही फक्त कधीतरी मोर्चे काढण्याची गोष्ट नाही, रोजच्या जगण्यात संघर्ष आहे आपला, आणि रोज आपल्या समोर आव्हानं आहेत. आणि मी अशा एका वर्गाचं प्रतिनिधित्व आहे की जिथं मुली अशा गाडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे शरण गेली, तिचं आयुष्य सुखकर झालेलं आहे. शरण नाही गेली की तिच्या पुढे संघर्ष उभा टाकलाय. आणि मग आपण उभं राहायचं,
की जेणेकरून माझ्या मागण्या येणाऱ्यांना तरी असेल की हा रस्ता कोणतरी या गावातनं चालत गेलेला आहे पुढं. पण तू आता जे म्हणाली की शरण गेली ती सुखात हे आहे, हो. तर ती शरण जाऊन तरी सुखात आहे का? म्हणजे हा सुद्धा ऍक्च्युली एक तो मुद्दा सुखात आहे ना? म्हणजे मटेरियलिस्टिक सुख, की आणि ठीक आहे तुला संघर्ष नाही. साड्या मिळतील, तू खायला प्यायला, तुला ग्लोरिफिकेशन, ही किती छान करते. करते, ही वट सावित्रीचं व्रत करते, करते, हो. ही सत्यनारायण आणि चांगली करते, आदर्श सून आहे. असं असं. पण मला तेव्हा वाटलं की माझं कदाचित कौतुक नाही होणार, पण जे योग्य नाहीये त्याच्यासाठी मी उभी राहणार आहे. मग मला अगदी, मग तू ते व्रत नाही केलंस का, तू टिकली नाही लावली का, तू मंगळसूत्र नाही घातलं का, मग तू ड्रेस घालण्यावरून सुद्धा खूप आहे की हे काय घालतेस, तुझं लग्न झालंय आता. त्या प्रत्येक टप्प्यावर मी लढत राहिले की हे असंच असणार आहे. आणि मग एक वेळ तर अशी आली की बघ तुला हे असं जगावं लागेल, तसं जगायचं नसले तर संसार होणार नाही. तर मी म्हटलं संसार नाही झालं तरी चालेल, पण मी हे माझं स्वातंत्र्य सोडणार नाही. म्हणजे अशी मी ठाम राहिले. तिथं माझे वडील माझ्या पाठीशी उभे राहिले, कारण अशी परिस्थिती आली की खरंच ते सगळं सुटणार होतं. आणि म्हणजे मला असं एक म्हणतो ना, एक गावाबाहेर टाकून दिलेली पोरगी अशा पद्धतीनं होणार होतं. तेव्हा मी वडिलांना म्हटलं की मी असं कदाचित हे सगळं तुटेल आणि मी परत येईन, तर मी चालेल का तुमच्याकडे आलं तर, नाही तर मी स्वतंत्र जाईन कुठं तर ते म्हणाले हे घर तुझं आहे, तू ये. आणि मग तेव्हा आमच्या पाहुणे आई होती, पण आई थोडी भूमिका घेण्यात नसायची, तिचं चालू असायचं, ती मदत करायची हे सगळं, पण असं भूमिका घेणं जे वडिलांचं होतं ते आईचं कमी असायचं. पण मग त्यावेळी पाहुणे, आणखीन आसपासचे लोक सगळ्यांनी खूप समजवलं की हे काय पोरीच्या मागे ती एक वेडेपणा काहीतरी विचार करते असलं, तू असला कसं काय तिच्या पाठीशी उभा राहतोस. मग अगदी इथपर्यंत वेळ गेली की ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, तो काही शहाणा नाहीये असं. माझे वडील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ठाम राहिले. मी परीक्षा देताना सुद्धा माझ्या पाठीशी ठाम राहिले आणि त्याच्यामुळे हा माझा प्रवास पुढे होत गेला. तेव्हा मला असं वाटतं ना की प्रत्येक मुलीच्या पाठीशी जर तिचा बाप असेल ना, तर म्हणजे त्या मुलीचा प्रवास वेगळा होतो. बऱ्याच मुलींचं मी बघितलं गावातल्या, ज्यांना सहन होत नाही त्रास, त्या माघारी आल्या तर त्यांना परत पिशवी बांधून परत नेऊन सोडतात आणि हात जोडतात त्यांच्या पुढे जाऊन की हिला पदरात घ्या. हे असं पदरात घ्या म्हणायला लावणं, आणि कोणीतरी पदरात घेणारा आहे आणि आम्ही तुमच्यावर उपकार करतो, हा जो भाव आहे ना तो म्हणजे फार अमानुष आहे. त्यामुळे मला वाटतं की स्त्री चळवळ म्हणजे माणूसपणाची चळवळ आहे, की माणसाला माणूस म्हणून, आणि त्या पुरुषाला सुद्धा आवाहन करणं की अरे तू कसं वागतोस, म्हणजे तुला भले तू कम्फर्टेबल झोन मध्ये आहेस, पण तुझं पण माणूस पण नाहीये ना हे, की तू काही सवलतींचा म्हणजे फायदा घेतोयस, त्याचा हे आहेस काय म्हणतो त्याला, लाभार्थी आहेस, पण तुझा माणूसपणाचा प्रवास काही योग्य नाही होते. म्हणजे मग तू MA झाली नंतर, आणि मग MA झाले, नंतर MPSC ची परीक्षा दिली. पण मग तेव्हा तू कुठे राहिली? सातारला माहेरी होतीस? नाही, सासरी होते, पण असं हे चालू होतं. तेव्हा MPSC ची परीक्षा देताना, इंटरव्ह्यूची तयारी करताना सुद्धा खूप संघर्ष आला माझ्या वाट्याला. एकतर घरच्यांना ते मान्य नव्हतं, पुन्हा अगदी काही असे शिक्षक महाभाग पण भेटले की नवऱ्यापेक्षा जास्त कशी शिकतेस तू, आणि मग त्याला कुठंतरी कमी वाटेल. म्हटलं त्यानं शिकावं, माझ्या आणखीन जास्त शिकावं. असं प्रत्येक ठिकाणी ना मला असं वाटलं, प्रत्येक घटकातून तो एक पारंपरिक विचार मला असा दंश करायला यायचा, कुठंतरी बांधायला यायचा की हे कसं तू करतेस, हे असं नाही चालणार. म्हणजे आता अगदी मुलीच्या MS च्या निर्णयाच्या वेळी सुद्धा की आता झालंय ना शिक्षण, मग ती जॉब करतेय ना, आलीच स्थळ, तर तू कशाला, ती म्हणते MS ला जायचं तर तू कशाला तिच्या पाठीशी. म्हटलं तिचं स्वप्न आहे, ते पुढं काय व्हायचं ते होईल त्याचं, पण तिचं स्वप्न आहे, तिचं स्वप्न तिला जगायला मिळावं, याच्यासाठी मी उभी राहणार आहे. म्हटलं काही असेल बाकी. मग काही कोणी बोललं नाही. आणि मला ह्याचा फायदा एक झाला की माझ्या नणंदा असतील किंवा माझ्या बहिणी, माझ्याकडं माझ्या विद्यार्थिनी, ह्या सगळ्या कुठंतरी संघर्षाची वेळ आली की माझ्याकडे बघायच्या आणि मला बोलून दाखवायच्या की तुम्ही आहात ना, आम्हाला खूप बळ आहे. मला तेव्हा असं वाटलं की आपण आहोत, झाड आहोत आपण काही असं लुळे पांगडी वेल नाही आहोत. ती कविता त्यातून चालली. आणि मग मी मुलींना म्हटलं की अगं
मी हे सारखं वारंवार कॉलेजेसमध्ये वगैरे व्याख्यानं देताना का सांगते, आवर्जून जाते, तर गावातनं येणाऱ्या एखाद्या मुलीचा प्रवास हा होऊ शकतो, माझा होतो तर तुमचाही होऊ शकतो, आणि हा सगळ्यांचा प्रवास आहे. तर तुम्ही असं कुठल्या तरी आधाराची खरंच वाट बघू नका, कुणीतरी आमच्यासाठी उभं राहावं, नाही, तुम्ही स्वतः उभे राहा. तर तुझ्या ज्या कविता आहेत त्या कवितांमधून, म्हणजे आत्ताच तू जे म्हणालीस तशा कवितांमधून पण तुला असं वाटतं का की म्हणजे ते मुलींच्या मनाला भावत असेल, त्याच्यातून त्यांना काहीतरी बळ मिळत असेल? हो हो, अगदी. तुझा कविता संग्रह झालाय प्रसिद्ध, किती आहेत? ज्याचा त्याचा चांदवा हा कविता संग्रह झाला. आणखीन सारेच पुरुष नसतात बदनाम, हा एक वेगळा पैलू असणार आहे. तर त्याच्यामध्ये माझ्या कविता घेतलेल्या आहेत. काही कविता गुजरातीमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. आणखीन हुंकार काळोखाचे म्हणून कोविडच्या काळात एक कविता संग्रह झाला, त्याच्यामध्ये माझ्या कविता आलेल्या आहेत. आणि मग नियतकालिकांमधून वगैरे मिळून साऱ्या जणी तर अगदी म्हणजे माझ्या घरातलंच असल्यासारखं मला वाटतं. आणि मला ह्याचा खूप आनंद आहे की ज्या विद्याबाळांना तुम्हाला मी पाहत आले आणि ऐकत आले, त्यांच्या सोबत मला कुठेतरी 2 पावलं चालता आली, आणि अशा खूप मुली आहेत की ज्या आपल्याशी जोडल्या जात आहेत. याचा खूप आनंद वाटतो की अरे हा प्रवास फक्त 100 किलोमीटरचा नाहीये, साताऱ्याच्या तिथल्या छोट्या गावातनं इथपर्यंत येण्याचा. हा अनेक पिढ्यांचा प्रवास आपण केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा सगळ्या बहिणी, माझ्या म्हणेल मी, भगिनी भाव जो जागा झाला, तो असं वाटतं की आपण जर उभा राहिलो एखाद्या गोष्टीसाठी तर लोक विचार करतात. बरोबर. कारण हे सतत बंडाचा झेंडा उगारून तलवार उगारण्याची पण गोष्ट नाही, तर समोरच्याला त्याच्या माणूसपणाला आवाहन करणं, त्याच्यातलं चांगुलपण जागं करण्यासाठी आपण तितक्या तन्मयतेनं त्याला साथ घालणं पण महत्वाचं आहे. की म्हणजे आता माझ्या कुटुंबात मी पाहिलं ना की जे माणसं आधी खूप टोकाच्या विचारांची होती, पुरुष प्रधान, साताऱ्यामध्ये जास्त ते वातावरण मला जाणवलेलं, तर ते आता स्वतःहून म्हणजे माझ्या काही पोस्ट असतील तर शेअर करणं, माझ्या कविता शेअर करणं, पुन्हा म्हणजे मी आता अशीच जाते कुठेही असेल तर मोकळे केस सोडलेले, मंगळसूत्र नाही, टिकली नाही लावत, कुंकू नाही लावलं, तर त्यांना कौतुक असतं त्या गोष्टीचं. म्हणजे अगदी की हा ही आमची सुनबाई आहे बरं का, आणि ती असं काम करते बरं का, तर हे कौतुकानं सांगतात. तेव्हा असं वाटतं की कुठंतरी माणूस त्या परंपरांना छेद देण्याच्या मनस्थितीत असतो, पण त्यांना सगळ्यांना ते जमत नसतं. असं नाही की ते सगळे त्याचे पाठीराखे आहेत, त्या बऱ्याच जणांना बदलायचं असतं, पण त्यांना ते बदलणं शक्य होत नाही. तर आपण सगळे हातात हात घालायला लागलो तर थोडं थोडं बदलत जातं. त्यामुळे ती क्रांतीपेक्षा उत्क्रांतीची गोष्ट आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. नोकरीमध्ये तुला कसा अनुभव आला, म्हणजे स्त्री पुरुष समतेच्या अंगाने आणि एकूण? नोकरीमध्ये मला 2-3 प्रकार आढळले. म्हणजे असं एकच एक प्रकार नाही. काही होतं की अगदी टिपिकल की काही कामं पुरुषांनी करायची, काही कामं महिलांनी करायची. म्हणजे अगदी व्हिजिटचा एक प्रसंग होता की एका फॅक्टरीला व्हिजिट करायची होती, तर तिथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्यापेक्षा ज्युनियर असलेल्या अधिकाऱ्याला घेऊन, चला आपल्याला व्हिजिटला जायचंय, आपल्याला ते बघायचं. मी म्हटलं तुम्ही मला का नाही नेलं? तर नाही म्हटले, जेंट्स होतो, मग आम्ही गेलो. म्हणजे त्यांना ते अनकम्फर्टेबल वाटलं की एका महिलेला घेऊन गेले. मी म्हटलं इथं महिला किंवा पुरुष हा विषयच नव्हता, इथं मी अधिकारी होते आणि तुम्ही मला डावलून माझ्या ज्युनियरला घेऊन गेलात, तर हे माझ्यासाठी अपमानास्पद आहे म्हटलं, आणि माझ्या कर्तव्याचा, माझ्या कार्यक्षेत्राचा अवेअर करणारं पण आहे. हे मी बोलून दाखवलं. म्हणजे मला असं वाटलं ना की काही ठिकाणी तुम्हाला फार संघर्ष नाही, तुम्ही आहे ते नाराजी व्यक्त करणं, बोलून दाखवणं, या गोष्टीचा निषेध आहे. हे बोलत राहिले. काही असे होते की आम्ही महिलांबाबत खूप चांगले भूमिका घेणारी माणसं आहोत, दाक्षिण्य आहे, पण एका तुम्ही तो त्यांच्या पंक्तीला बसत नाही तोपर्यंत, तुम्ही त्यांच्या बरोबरीला बसायला लागला तर मग तो संघर्ष वेगळा असतो. तर असा एक प्रकार. आणि नंतरचा एक प्रकार पाहिला की आपण सोबत वाटचाल करूयात सगळे मिळून, पुरुष आणि स्त्रिया मिळून. तर ते मला जास्त वाटलं की काही अधिकारी असेही भेटले की ते मला कधी महिला म्हणून वागणूक नाही दिली, अधिकारी म्हणून, सहकारी म्हणून वागणूक दिली. आणि ते मला असं वाटायचं की हा स्वतःला पण त्यांनी स्वतःला केलेलं सॅल्यूट आहे आणि आपल्याला पण सॅल्यूट आहे. बरोबर. आणि असं आता म्हणजे किती वर्ष झाले तू जॉब करते? मी आता 28 वर्ष झालं. तर याच्यामध्ये नव्याने रिक्रूट होणारी मुलं, म्हणजे मुलगे म्हणायचे मला, तर त्यांच्या मानसिकतेत काही बदल होतोय असं वाटतंय की स्त्री पुरुष समतेच्या अंगाने?
अगदी आता खरं तर हे अक्षरखेव त्रैमासिक आम्ही चालवतो, हे 3रं वर्ष आहे. आता नुकताच त्याचा 10वा अंक प्रकाशित झाला. तर मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा एक मला म्हणजे आधी साताऱ्यामध्ये होते आणि मुंबईत होते, ते सुरुवातीला माझा शिकण्यातच गेला. साताऱ्यात बरीच वर्ष होती, तिथं थोडा म्हणजे मनुष्यबळ थोडं होतं. पुण्यामध्ये एक मोठा वर्ग 1,500-2,000 मनुष्यबळ असणारी ते ऑफिस आमचं, आणि तिथं 80% पेक्षा जास्त तरुणाई. मला असं वाटलं की हे मस्त आहे, यांच्या मानसिकता करणं गरजेचं आहे. तेव्हा आम्ही ही एक म्हणजे साहित्यिक चळवळ सुरू केली, त्या माध्यमातून विचारांना चालना देणं, म्हणजे समता म्हणजे काय. मग आम्ही मीटिंग घेतली आणि त्याच्यात मुलांना बोलवलं की महिला दिनाचं. काहींना तेव्हा असं वाटायचं की महिलांसाठी करायचं काम. म्हटलं हे नाहीये, हा प्रवास मुलांचा मुलींचा एकत्रित आहे, कारण महिलांनी हा प्रवास केलाय, त्यांच्यासाठी खूप जण उभे राहिले, अगदी फुले आगरकरांपासून आतापर्यंत. पण हा मुलांचाही प्रवास आहे आणि तुम्ही पण यामध्ये सहभागी व्हावं बरोबरीनं. तर अगदी मग ते पताका लावण्यापासून ते आम्ही 8 दिवसाचा एक हे ठेवला होता की रोज एक घोषवाक्य काहीतरी ठेवायचं समतेसाठीच, आणि ते बोर्डवर लावायचं, ते सगळ्यांनी आपल्या आपल्या स्टेटसला ठेवायचं. तेव्हा काही मुलांनी मला येऊन बोलून दाखवलं, ज्यांना मी वैयक्तिक अशी ओळखत नव्हते, तरुण मुलं. ते म्हणाले की मॅडम हे जे चाललंय ना ते आम्हाला खूप छान वाटतं. आणि म्हटले की आम्ही घरात सुद्धा तसे बदल करायला लागलोय आणि आम्ही हे लिहितोय. आणि काहींनी सांगितलं की आम्हाला लिहिता येत नाही, पण आम्ही हे वाचतोय तुमचे अंक, त्याच्यात आलेले लेख, या ज्या तुम्ही बोर्डवरती कविता आणि वाक्य शेअर करता ते पण आम्हाला खूप छान वाटते. हा मला बदल खूप महत्वाचा वाटला. काही एका मुलीनं, प्राजक्ता म्हणून मुलगी आहे, तिने एक सांगितलं की मला लग्न झाल्याच्या आधी आणि लग्न झाल्याच्या नंतर असं काही फरक जाणवला नाही. तर म्हटलं हा खूप आश्वासक गोष्ट आहे ही, की त्या मुलीला असं वाटू नये की माझं लग्न झालं म्हणजे माझ्या स्वातंत्र्याला काहीतरी बाधा आली. तर अशा मुलं खूप आहेत. आणि काही मुलींनी म्हणजे खूप आक्रमक पण होतात की म्हणजे आता ते सूत्रसंचालन करताना मुलींनी करायचं, किंवा हे असतं पाहुणे आले तर तर मुलींचं का नाव घेतलं, ते म्हणा नाही आम्ही माफी मागतो, आम्ही नाही केलं. बरोबरीनं मुलं मुली बरोबरीनं. तर हे तरुणाईमध्ये तर आहेच, आणि त्याच्यामुळं आधीच्या वयोगटातली जी आहेत त्यांना पण बदलावं असं वाटतंय. हे छान वाटतं. आणि त्यामुळे हा एक प्रयोग तिथे खूप चांगल्या पद्धतीनं झाला. काही मुलं स्वतःहून बदलली, काहींनी इतरांचं बघून स्वतःला बदलावलं, हे चांगलं वाटतं. आणि मग मुलं असं कधी बोलली आहेत का तुझ्याशी की खरं म्हणजे आम्हाला बदलायचं आहे, पण सामाजिक प्रेशर एवढं आहे की आम्हाला बदलता येत नाही, किंवा आमच्यावर इतके संस्कार झालेत आणि त्यामुळे बदल करता येत नाही, असं कधी आलं पुरुषांच्याकडनं? पुरुषांकडून अशा गोष्टी नाही आल्या डायरेक्टली, पण काही अशा आल्या की माझं काही म्हणणं नसतं पण घरात आईचं असं म्हणणं असतं, किंवा वडिलांचं असतं, किंवा आसपास वातावरण तसं आहे. तर मग तेव्हा एक वाटलं की यांना आपल्याकडं एखाद्या आईकडे येऊन बोलावं किंवा मांडावं, हे वाटतंय, हे मला खूप चांगलं वाटायचं की बोलतायत आपल्याकडे येऊन. तेव्हा आम्ही म्हणायचो की तुम्ही थोडं थोडं बदलत राहा, किंवा काही वैयक्तिक गोष्टी शेअर कराव्यात असं त्यांना वाटायचं. मग ते आल्यानंतर की ही अशी करते, मी एवढं स्वातंत्र्य देतो, त्याचा तिनं गैरफायदा घेतला. अरे तुम्ही कोण स्वातंत्र्य देणार आहे? तर यातनं पहिल्यांदा बाहेर पडा. पण तिचं काही चुकत असेल तर मग जबाबदाऱ्या दोघांनी घ्यायच्या आहेत जबाबदाऱ्या. मग एक मुलगा, म्हणजे आमच्या ग्रुपची चर्चा चालली होती अशीच एका विषयावरती, त्यावेळी मुली म्हटले की नाही आम्हीच का म्हणून हे करायचं, तुम्ही बरोबरीने काय काम करता, तुम्ही सांगा तुमचं. तर तेव्हा एक मुलगा अमोल म्हणून आहे, तो आता ऑफिसर आहे. तर तो म्हणाला आज मॅगी कोणी करायची, तू का मी, हे आम्ही ठरवून घेतो. आज भांडी कोणी घासायची, तू का मी, हे आम्ही ठरवून घेतो. तर हे हसत खेळत मुलं त्या बदलाच्या दिशेनं चाललेली आहेत. आणि काही मुलं असे पण म्हटले की मॅडम हे सगळं महिलांसाठी फार छान छान असतं, आमच्यासाठी काही नाही. तर म्हणजे बोलले ना. खूप जणांना मी म्हटलं की तुम्ही त्याच्यामध्ये लिहा, कारण असा विचार करणारे, स्वतः कुटुंबात आचरणात आणणारे खूप मुलं मुली आहेत, तरुण आहेत. त्यांना मी म्हटलं की तुमचा प्रवास पण लिहा, कारण असं नाही की घरून तुम्हाला काहीतरी बाळकडू मिळाले आणि तुम्ही सांगा. हा तुमचा वैयक्तिक स्वतःचा प्रवास आहे, विचाराच्या दिशेनं, समतेच्या दिशेनं केलेला. तर तुम्ही त्याच्यामध्ये लिहिते व्हा.
आता लिहिते व्हा म्हटल्यानंतर वाटतं, पण मग ते लिहून होणं होत नाही. याच्यामध्ये वेळ जातो. आता तू मुंबईला आहेस भाषा विभागामध्ये, तर तिथे तुला काय काय करता येईल असं वाटतं परिवर्तनाच्या दृष्टीने, भाषेच्या दृष्टीने? म्हणजे आपण जे म्हणतो ना की साहित्य हे खूप एक माध्यम आहे परिवर्तनाचं, तर तशा अर्थानेच तिथे युवा मंडळ म्हणून एक आहे, राज्य मराठी विकास संस्थेचा उपक्रम आहे की युवक मंडळ म्हणजे मराठी भाषा युवक मंडळ. तर त्याच्यामध्ये आम्ही आता निकषांमध्ये ठरवतो की युवक मंडळ म्हणजे युवक आणि युवती यांची समानता तिथं असेल आणि त्यांचा सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये असेल हे एक बघणं. आणि दुसरं, साहित्यातली जी भाषा वापरली जाते, स्त्रियांची भाषा कशी आहे किंवा त्या भाषेतून मांडला गेलेले विचार, याच्यावरती काही संशोधनात्मक प्रकल्प. की आता लोकगीतांमधनं ती कसकस असमानतेविषयीची महिला व्यक्त करतात, नागपंचमीच्या गाण्यांमध्ये उखाण्यांमध्ये व्यक्त करतात. तर हे सगळं साहित्यामधलं बोली भाषांमध्ये असणार, बोलीमध्ये असणारं, मौखिक साहित्य असणारं ते इकडं लिखित स्वरूपामध्ये यावं. मग त्याचे ऑडिओ तयार करावेत, यासाठीचे काही प्रकल्प आपण आखतोय. मला अगदी छान वाटेल की आपला मिळून साऱ्या जणीचा पण एखादा प्रकल्प तिकडे आला तर अगदी हातात घेता येईल आपल्याला. कारण तो साहित्य हा प्रकार इतका महत्वाचा आहे ना. तसं आता मगाशी तू थोडं समाज माध्यमांविषयी बोललीस की आता या समाज माध्यमांविषयी तुझं काय मत आहे की यांनी बरं होतंय का वाईट होतंय का दोन्ही होतंय? समाज माध्यम ही दुधारी तलवारी सारखी आहेत असं मला वाटतं की त्याचा वापर तुम्ही कसा करायचा त्याच्यावर आहे. आता अगदी ते टिपिकल मालिका बघणारा पण समाज आहे आणि हे नाही मला पाहायचं तर मी हे बंद करणार आणि मी माझं वाचन करेन, मला हवे असणाऱ्या सिरीज बघेन, मला हवे असणारे चित्रपट बघेन. तर हा ऑप्शन तुमच्याकडे आहे, पण तो तुम्ही निवडायचा का नाही ते ठरतं तुमची वैचारिकता किती आहे, तुमची तळमळ किती आहे संमतीसाठीची. याच्यामध्ये मला वाटतं की शालेय शिक्षण म्हणजे शालेय शिक्षणाचा जो काळ असतो तो आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा काळ, याच्यामध्ये शिक्षकांचं कॉन्ट्रीब्युशन आणि तिथले जे मुलांचे गट असतील त्यांचं संवाद एकमेकांशी हे खूप महत्वाचं आहे. शिक्षकांशी होतो तुझा संवाद, शिक्षकांशी तेव्हा तुला कसं दिसतं ग की शिक्षक किती पारंपरिक विचारांचे असतात किंवा स्त्री पुरुष समतेच्या विरोधात असतात? त्याच्यामध्ये ना असं मिश्र प्रमाण आहे. काही जण अगदी स्वतःचे म्हणजे ते मुलींसाठी जे वागतात ते त्यांच्या बायकोबद्दल नसतात वागत. हे मला खूप वाटतं की अरे तुम्ही कसं, म्हणजे मी माझ्या सहकाऱ्यांनाच एकदा विचारलेलं की हा जो तुम्ही विचार करता तो तुम्ही बायकोबद्दल करार का? तेव्हा ते म्हणाले मी विचारत पडलो, मी हा विचारच केला नव्हता. तर हा विचार जर स्वतःहून केला तर असं करणारी काही लोक आहेत, पण जेव्हा आपल्याला वाटतं की याचं सार्वत्रिकीकरण व्हावं तर प्रयत्नपूर्वक काही गोष्टी त्यांच्या प्रशिक्षणामध्ये किंवा साहित्यामध्ये किंवा पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमामध्ये आणल्या पाहिजेत. तर अभ्यासक्रमात समानतेचं ते मूल्य आहे, मूल्य शिक्षणामध्ये आहे, पण हे मूल्य शिक्षणातलं प्रत्यक्ष आचरणात येतं का, तुम्ही जगण्यात आणता का, तुमच्या वागण्यातून मुलांना तो आदर्श मिळतो का? जसं आमच्या आई वडिलांचं त्यांचं जगणं हेच आम्हाला शिकवण होती. त्यांनी काही असं बसवून कधी काही सांगत बसले नाही, ते जगत होते तसं. तर तसं शिक्षकांच्या बाबतीत पण आहे की त्यांनी ते जगलं पाहिजे. तर हे थोडं प्रयत्नपूर्वक व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. अगदी आग्रहानं काही ज्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा आग्रहाने काही बाबी अभ्यासक्रमात येतील, काही बाबी प्रशिक्षणामधला हा घटक आलाच पाहिजे याच्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे असं वाटतं. आणि आता जे तू बोलली ना मुलगी आणि बायकोच्या संदर्भात, म्हणजे ते एकूण खरं विवाह संस्थेविषयी बोलतं. तर तुझी आता काहीतरी नवीन कादंबरी येते, त्याचा विषय काय आहे? सहजीवन हाच विषय आहे. बरोबर. म्हणजे त्यामध्ये सहजीवनाचे वेगवेगळे प्रकार मी मांडलेले आहेत त्यामध्ये की लग्नाच्या चौकटीत असणारे काही, लग्नाच्या चौकटी बाहेर सुद्धा सहजीवन जगणारे आहेत आणि कुठलीही चौकट नको आम्हाला, काही नात्याला नाव सुद्धा नको असं जगणारे हे आहेत. मग काही मुलं मुली अशा परिस्थितीत आहेत की ते बघतायत आपल्या आई वडिलांचं कोंडणं, म्हणजे आई वडील जसं म्हणतात की आम्ही एकमेकांना तुमच्यासाठी सहन केलं, तर मुलं म्हणतात आम्हाला नको आहे, नको आम्हाला हे ऐकायचं पण नाही, तुम्ही तुमचं जगा. आणि आपण म्हणतो ना म्हणजे जसं आई वडील आपल्या खांद्यावर बसवतात मुलांना तेव्हा ते पुढचं बघत असतात.
तर तसं या कादंबरीत असं मांडलं की आत्ताची मुलं काय बोलतात. मला यामध्ये या कामाचा खूप उपयोग झाला की मुलांशी तरुणांशी संवाद असणं. तर त्यामध्ये मुलांचं, आत्ताच्या शाळकरी मुलांचं काय मत आहे, तरुणाईचं काय आहे, ज्यांची 40शी उलटली त्यांची मतं कशी आहेत, ह्या सगळ्याचा एक उहापोह त्या ह्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केला मी. आणि एक आवाहन केलं की अरे जे वाटतं ना ते जगायचं फार कमी लोकांना बळ असतं. नाहीतर मग आपण म्हणतो ना कन्फर्मिटी मध्ये जातो की आहे मला पण हे सगळं पटतं पण सध्या चाललंय ते बरं आहे, असं करत रेटत राहणारी आयुष्य खूप वाईट आहे ते. कारण तुम्हाला वाटतं ते जगायचं बळ असतं, परिस्थिती तुम्ही बदलू शकता पण तुम्ही बदलत नसता. आणि मग त्यामध्ये समाजाचं नुकसान तर आहेच की समाज म्हणून सुद्धा आपण खाली कुठेतरी राहतो. बरोबर. समाजाची उन्नती म्हणजे प्रत्येक माणसाची उन्नती, तर ते व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला न्याय देण्याच्या स्थितीत असलं पाहिजे. पण याच्यामध्ये तुला स्त्री पुरुषांमध्ये काही फरक जाणवतो की म्हणजे स्त्रिया जास्ती सजग झाल्या आहेत, पुरुष नाही झाले किंवा असं काही? अगदीच म्हणजे आम्ही आता महिला दिनाची 50शी म्हणून अंक काढला ना, त्यामध्ये हे मांडलेले मी संपादकीयामध्ये की तुम्ही म्हणजे महिलांच्या वरती जितकं काम केलं गेलं ना समाजामध्ये तेवढं पुरुषांवरती केलं गेलेलं नाही. खरं तर आपण पुरुषांना म्हणजे बघा एखादा बलात्काराची घटना घडली की सगळ्या पुरुषांकडे महिला अशा संशयित नजरेने बघतात. तर ते त्यांना किती त्रासदायक आहे याचा कुणाच्या गावी नसतं. दुसरं म्हणजे आपल्या आयुष्यात मी जसं म्हटलं की माझ्या आयुष्यात वडील आले किंवा कुणी मित्र आहे, मैत्रिणी आहेत, यांचा एक रोल असतो आपल्या घडण्यामध्ये. तर त्यामध्ये पुरुष पण तुमच्यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व असतात त्या प्रवासामध्ये, हे कुठं अधोरेखित होत नाही. आणि दुसरं मला वाटतं की आता ही सजग झालेली महिला म्हणजे आधी खूप दबली होती आणि ती आता त्याच्या कितीतरी पटीनं वेगानं पुढे गेली एकदम. आणि हा वेग आणि ते तिचं एवढं उन्नत असणं याच्याशी कसं कॉपअप करावं किंवा तिच्या बरोबर कसं जगायचं हे शिक्षणच मुलांना नाही. हे खूप खरं तर समाजाचं खूप म्हणजे अडचणीचं आहे समाजासाठी म्हणून सुद्धा की त्या मुलांनी कसं जगावं, कसा रिस्पॉन्स द्यावा. किंवा एखादी मुलगी म्हणते की मी नाही काय करणार, हे तुमची पूजा वगैरे काही करणार नाही किंवा मी हीच कपडे घालणार, मला माझं ध्येय आहे, माझं आयुष्य आहे, मुलाची जबाबदारी आहे तर तू निम्मी घे मी निम्मी घेते, असं म्हणणाऱ्या मुलीशी कसं वागायचं हे समाज म्हणून एकदा आपण हाती म्हणजे कार्य म्हणूनच हाती घ्यायला पाहिजे सगळ्यांनीच. म्हणजे आता खरोखर ज्या पद्धतीने बलात्कारांची संख्या वाढते, क्रौर्य वाढतंय, त्या सगळ्यातून असं जाणवते की पुरुषांमध्ये काम करायची खूप गरज आहे. आणि आता एकीकडे असंही दिसतंय ना की पुरुषांची लग्न होणं कठीण व्हायला लागलंय. म्हणजे विधुरांची सुद्धा, तरुणांची तर नाहीच पण विधुरांना सुद्धा पूर्वी जे मिळायची बायको तशी मिळत नाहीये. त्याच्यामुळे पुरुषांनी जागं होणं. तर आता तू यशोदामध्ये ट्रेनिंग किंवा असं जे करत होती ते काय प्रकारचे ट्रेनिंग होतं? यशोदामध्ये मी GST ऍक्ट वरती काही लेक्चर्स द्यायचे. म्हणजे ज्या नव्यानं प्रशासकीय अधिकारी म्हणून येतील खात्यामध्ये त्यांच्या बॅचेस यायच्या, त्यांना पुन्हा प्रमोशन झालेल्या लोकांना पण. आणि मग त्यामध्ये डेप्युटी कमिशनरच्या बॅचेस पर्यंत मी त्यांना प्रशिक्षणामध्ये लेक्चर्स द्यायचे. आणि त्या व्यतिरिक्त स्ट्रेस मॅनेजमेंट वरती म्हणजे मी विभागाची फॅकल्टी म्हणून पण आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट वरती पण लेक्चर देते. तर स्ट्रेस मॅनेजमेंट सांगताना विचारांचा पण लढा खूप असतो, ते थकवणार असतं तुम्हाला. तर तो लढा कसा लढावा किंवा काय करावं याच्यासाठी फोरम आहेत, तर याच्याबाबत पण मी त्या माध्यमातून सांगत राहायचे. कारण पुरुषांचं जे टेन्शन आहे म्हणजे आता अजूनही बऱ्यापैकी पुरुष संख्या जास्ती आहे ना म्हणजे नोकरीच्या जागी वगैरे, तर तिथे असं जे आहे की पुरुषत्वाच्या कल्पनांमुळे ते स्ट्रेस विषयी बोलत नाहीत, घरी बोलत नाहीत, बाहेर बोलत नाहीत किंवा ते रडू नाही शकत, ते घाबरलोय मला नको जॉब असंही म्हणू नाही शकत कारण ते ब्रेड विनर आहे. तर तशा प्रकारच्या लोकांच्या सांगण्याला म्हणजे ट्रेनिंग सॉर्ट ऑफ असा तुला आता स्कोप आहे का? तुला असं वाटतं की आता ते नाही करता येत? नाही, मला उलट वाटतंय की हे कुठंतरी मांडावं की हे असं पॉलिसी डिसिजन म्हणून व्हावा की एकतर काउन्सिलिंगच्या पोस्ट असाव्यात विभागनिहाय, ऍटलिस्ट डिव्हिजनल लेवलला तरी, की जेणेकरून काही वाटत असेल तर व्यक्त व्हायचं माध्यम. पूर्वी कसं समाज व्यवस्था बळकट होती, त्यामध्ये एकमेकांना कुणी चुलता असायचा, मामा असायचा, भावकीतलं कोणीतरी त्याच्याशी बोललं जायचं किंवा आत्या मावशी आजी कोणीतरी असायचं.
आता असं झालंय की फार अंतर पडलंय आणि प्रत्येक जण उठून कामाला जातो बाहेर. तर वेळ नाहीये बोलायला, एकमेकांशी वेळ नाही. तर नव्यानं ही बांधणी आपल्याला करावी लागेल की मग आता जुनं छान होतं असं रडगाणं गाण्यापेक्षा आपण मागे तर जाऊ शकत नाही. तर ही जी नवीन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काहीतरी असे घटक निर्माण करणं की जिथं म्हणतो ना पार असतो की जिथं गप्पा मारू शकतो, तसं काहीतरी आपण आधुनिक स्ट्रक्चर उभे केले पाहिजे जेणेकरून पुरुषांना सुद्धा त्यामध्ये व्यक्त व्हायचं, मोकळं व्हायचं. किंवा एखादा कोलमडत असेल तर तो माणूस म्हणून कोलमडू शकतो किंवा त्याला प्रश्न असू शकतात. दुसरं म्हणजे मुलींच्या बाबतीत मी एक बघितलं की काही मुली शिकलेल्या आहेत पण त्या इतक्या अग्रेसिव्ह झालेल्या आहेत प्रचंड की आम्ही काहीच नाहीये, काहीच ऐकून. म्हणजे हे पण दुसरं टोक आहे. म्हणजे मग ठीक आहे, कसं होतं की तुमच्यावर अन्याय झाला हे कोणी नाकारत नाही, पण म्हणून मग आता आम्ही दुसऱ्या पद्धतीनं काहीतरी व्यक्त होणार, तर हे नकोय आपल्याला. आपल्याला हा समरसतेनं समतेचा रस्ता चालायचा आहे, सामंजस्यानं वागायचं आहे. हे एक विवेकानं जगणं म्हणतो ना, ते विवेक तुमचा जागा पाहिजे की तुम्ही त्याला पण माणूस म्हणून बघा. तुम्हाला जेव्हा वाटतं की मला माणूस म्हणून बघा, तर त्यावेळी तुम्ही त्याला पण माणूस म्हणून बघा. त्याचे पण काहीतरी दुखरे कोपरे असतील तर ते तुम्ही लक्षात घ्या. संवेदनशील. किंवा मग कसं होतं काही मुलींच्या बाबतीत मी हे बघितलं की सोयीच समता हवी असते त्यांना की नाही हे काम तूच करायचं. मग तू अरे तुला जर वाटतं समता आहे तर काही काम तू हातात घे आणि स्वतः पण जा पुढे. तर या बाबी कुणीतरी कान टोचायला पाहिजे. तुझं कान टोचण्यासाठी भविष्यात काही आहे का की हे करीन ते करीन असं काही चाललंय? म्हणजे मला असं वाटतं की मी आता MA सायकोलॉजी केलं आणि ऍक्च्युली ह्याच गोष्टीसाठी केलं की काउन्सिलिंग मला आवडतं आणि काउन्सिलिंगचं काम करताना म्हणजे मी फ्री ऑफ कॉस्ट देते कोणाला काउन्सिलिंग हवं असेल तर. पण मला वाटलं की थोडं संस्थात्मक काही उभारणी जर करता आली आपल्याला की जेणेकरून या सगळ्या इश्यूजला आपल्याला ऍड्रेस करता येईल. आणि दुसरं म्हणजे व्याख्यानांच्या माध्यमातून, कार्यशाळांच्या माध्यमातून छोटे छोटे गट, कारण फार मोठं काहीतरी करायला जाऊ तर मग ते परिणाम फार होत नाही, उत्सव जास्त होतात. तर छोट्या छोट्या गटांच्या माध्यमातून आपण पोहोचत राहावं आणि व्यक्त होता यावं यासाठी चर्चा परिसंवाद आयोजित की मुला मुलींना बसू देत, त्यांना 10 जणांना आणि बोलू देत, भांडू देत. त्यातनं काहीतरी नवनीत येईल निश्चितपणानं. असं आहेत. भविष्यात मला नक्की तुमचे पण मार्गदर्शन हवंच असेल मला. आम्हालाही तुझ्यासारखे हव्याच आहेत उत्साही कार्यकर्त्या. त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. मस्त वाटलं गप्पा मारून. छान, धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.